थंडीच्या दिवसातील हे सकाळचे दृश्य अनुभवायचे असल्याने मी जरा लवकरच उठली होती आणि आजचा सकाळचा बेत होता इडली आणि खोबऱ्याच्या चटणीचा. नमस्कार, मी काविरा आणि तुमचं स्वागत आहे अजून एका नवीन मिनी ब्लॉगमध्ये. घरामध्ये सर्वांच्याच आवडीनिवडी वेगळ्या असल्याने सुट्टीच्या दिवशी मोस्टली विकतचाच नाश्ता असतो. परंतु इडली चटणी सर्वांच्या आवडीची. घरात जास्त बनत नसल्याने मीही कधी इडलीचं पीठ घरात नाही बनवलं. मग रात्रीच बाजारातून रेडीमेड इडलीचं पीठ आणून ठेवलं आणि ओलं नारळही फोडून फ्रीजमध्ये ठेवलं होतं. त्याने ते खूपच इझिली करवंटीपासून वेगळं होत होतं. हे तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता. त्यानंतर कापलेल्या ओल्या खोबऱ्यामध्ये मी 2-4 मिरच्या, थोडीशी कोथिंबीर, मूठभर शेंगदाणे आणि चवीपुरतं मीठ आणि नंतर थोडंसं चवीला लिंबू पिळून ते मस्त बारीक करून घेतलं होतं आणि त्यानंतर मोहरीची फोडणी दिली होती आणि अशा प्रकारे तयार होती चटणी. आणि हा बेत सर्वांनाच खूपच आवडला होता. त्यानंतर मी बाजूला चहा उकळायला ठेवला होता आणि तोपर्यंत मी गेली होती झाडांकडे थोडीशी फुलं मागण्यासाठी. कारण की आज चतुर्थी असल्याने मंदिरातील देवांची पूजाही करायची होती आणि माझ्या ह्या बगीच्यामध्ये किती सुंदर फुलं उमलली होती आणि ती तोडताना मला खूपच आनंद होत होता. कारण मी लावलेली फुलं ही देवाघरी म्हणजे देवाच्या पायथ्याशी जाणार होती. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आवडल्यास लाईक करा आणि फॉलो करा.